मराठा उद्योजक लॉबीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भिवंडी कॉर्नर बैठक 2 उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली। या बैठकीला भिवंडी परिसरातील 150हून अधिक उद्योजक, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव भोसले यांनी केले। यावेळी समाजसेवक विराज पवार, स्वर्गीय विनायक मेटे यांच्या भगिनी सत्वशीला जाधव, उद्योगपती इंद्रजित घाडगे, मुंबई कोकण संपर्क प्रमुख कृषीराज चव्हाण, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्रीकांत आमले तसेच ठाणे जिल्हाध्यक्ष विपुल शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। बैठकीत मराठा उद्योजक लॉबीची कार्यपद्धती, मासिक बैठकीचे महत्त्व, व्यवसाय वृद्धीसाठी नेटवर्किंग, डिजिटल मार्केटिंगची गरज, लॉबीमुळे उद्योजकांना मिळणाऱ्या संधी तसेच मराठ्यांकडूनच खरेदी या संकल्पनेवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले। या प्रसंगी नितीन वाघ, गणेश खैरे, राजदत्त गावडे, विपुल शेवाळे, महेश चव्हाण, श्रीकांत आमले, कृषीराज चव्हाण आणि सौ पल्लवी निंबाळकर यांनी विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमादरम्यान भिवंडी परिसरासाठी नवीन प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली। यामध्ये संभाजी मस्कर काल्हेर, विनोद बोरगे, अंजू फाटा, युवराज शिंदे कामतघर आणि शैलेश पवार भिवंडी शहर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली। सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करून अभिनंदन केले। संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन भिवंडी संघटक बापूराव भोसले तसेच भिवंडी परिसरातील सर्व प्रशासकांनी अतिशय उत्कृष्ट व शिस्तबद्ध पद्धतीने केले। त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले। कार्यक्रमाच्या शेवटी बापूराव भोसले यांनी आभार मानले। मराठा उद्योजक लॉबीच्या माध्यमातून उद्योजकांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देत एकत्र येऊया, एकमेकांचा व्यवसाय वाढवूया आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मराठा समाज घडवूया हा संदेश देण्यात आला। ही संपूर्ण माहिती मराठा उद्योजक लॉबीचे भिवंडी संघटक बापूराव भोसले यांनी प्रसार माध्यमांना दिली। शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराज। या बैठकीमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। भिवंडी शहर एक उद्योग नगरी आहे। शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक काळापासून याला एक ऐतिहासिक महत्व आहे। एक उद्योग नगरी, एक महत्वाचं शहर आणि 1657 साली स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी हे संपूर्ण सामील करून घेतलं आणि या सर्वांचा ऐतिहासिक वारसा तुम्ही भिवंडीमध्ये राहत असल्याने तुम्हाला सर्वांना लाभला। शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। इथे उपस्थित सगळा आमचा आदरणीय मंच आणि जेवढे समोर बसलेले आमचे आदरणीय मराठा बांधव आणि जेवढे आमचे आदरणीय लोक आहेत इथे, खरं तर त्या दिवशी घरी दादा आलेले, त्यांनी मला सांगितलं आपण असं असं करतोय आणि हे अख्ख्या महाराष्ट्रात आपली टीम असं हे जे कार्यक्रम हे राबवणार आहे। त्यांनी मला सांगितलं या गोष्टीचं वैशिष्ट्य, तर सांगितलं दादानी की आपण कार्यक्रमात आलो तर कॉन्टॅक्ट वाढतात, लोक ओळख वाढते, तर कोणाला काय मदत होईल, कोणाला काय उपयोगी पडेल, त्यामुळे आणि खरं तर आपल्याला बरेच लोक बोलतात म्हणजे अशी बरीच म्हण आहे की आपल्या समाजाचेच असं लोक आपले पाय खेचतात, तर आपल्याला ही गोष्ट दूर करायची आहे आणि जे हे म्हणणं आहे की नाही ते समाजात पाय खेचण्याचं काम होतं, ते हे जो मेसेज आहे हा आपल्याला दूर करायचा आहे आणि हे जी एकता आहे हे आज आपल्याला एवढं आहे दादा, पुढच्या वेळेस आपण अजून एकता करू आणि संघटन जोरात करू आणि जो आमचा मराठा समाज आहे तो
पहिले प्राधान्य प्रायोरिटी हे व्यवसायासाठी असलं पाहिजे. आणि एवढंच मी आपल्याला सांगतो, 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय. डिस्कशन करूया डिजिटल क्रांतीवर. आज प्रत्येकाचे व्यवसाय, मगाशी ताईंनी सांगितलं की तुम्हाला व्यवसाय जर का सगळीकडे पसरवायचा असेल तर तुम्हाला गुगलवरती तुम्हाला तुमचा व्यवसाय रजिस्टर करावा लागेल. एकदा का गुगलवरती तुमचा व्यवसाय दिसला, सगळ्यांना दिसायला लागला की मग लोकांना त्याच्यावरती विश्वास पडतो, लोकांना तुमच्या व्यवसायाची माहिती येते आणि लोक तुमच्याकडे येतात. छोटंसं उदाहरण आहे, मार्केटमध्ये भरपूर चप्पल बनवणाऱ्या कंपन्या आहेत. तसेच मार्केटमध्ये एक बाटा ह्या सुद्धा नावाची एक चप्पल बनवणारी कंपनी. आपण शक्यतो कोणत्या कंपनीला प्रेफर करतो? बाटा. बाकीच्या कितीही चांगल्या कंपन्या असतील तरी आपण त्या कंपनीला प्रेफर करतो, कारण की बाटा हे आता एक चप्पल नाही राहिलं तर तो एक ब्रँड बनला. माणूस नेहमी खिशातले 2 पैसे तेव्हा बाहेर काढतो जेव्हा त्याचे ते 2 पैसे त्याला खात्री असते की ते पैसे त्याने एका ब्रँड वरती इन्व्हेस्ट केलेले आहेत. मग हा ब्रँड आपण आपल्या व्यवसायाला का नाही करू शकत? बरं, हा ब्रँड बनवणं म्हणजे एका रात्रीचा खेळ सुद्धा नाहीये. तो ब्रँड बनवण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा पायऱ्या चढाव्या लागतात, बऱ्याचशा गोष्टींमधून जावं लागतं. त्या गोष्टी तितक्याही कठीण नाहीये की आपल्याला असं वाटेल की आपण ब्रँड बनवू शकत नाही. फक्त सुरुवात आपल्या स्वतःपासून करावी लागते. मगाशी प्रत्येक रांगेमध्ये माझं लक्ष होतं व्यवस्थित. प्रत्येक रांगेमध्ये 2-2 जण स्किप होत होते. शेवटच्या रांगेमध्ये 5 जण स्किप झाले. त्या पिलरच्या इथे अख्खी रांग स्किप झाली. आणि ही स्किप कशासाठी झाली? की स्वतःच्या व्यवसायाची माहिती सांगण्यासाठी. जोपर्यंत तुम्ही तुमच्या व्यवसायाची माहिती नाही सांगणार तोपर्यंत शेजारच्याला समजणारच नाही की तुम्ही विकताय काय, तुम्ही करताय काय. ब्रँड बनवताना सगळ्यात पहिली जी सुरुवात आहे ती सुरुवात म्हणजे तुमच्या व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत समजली पाहिजे, तुमच्या व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. हे त्यावेळेला आपण आतापर्यंत महाराजांवरती अतिशय आपण चित्रपट पाहिले, काही व्हिडिओज पाहिले, काही बऱ्याच महाराजांवरती स्टोरी आल्या, काही कथा आल्या, काही चलचित्र आली. त्यामध्ये आपल्याला प्रत्येक याच्यात दाखवलं काय गेलं, महाराजांनी लढाया केल्या, महाराजांनी मोहिमा केल्या, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला महाराज म्हणजे काय माहिती? फक्त तलवार, वाघनख, बरोबर आहे. या व्यतिरिक्त महाराजांची व्यापार नीती ही किती जणांना माहिती आहे? महाराज हे उत्तम प्रशासकासोबतच एक उत्तम व्यापारीही होते. स्वराज्य हे फक्त लढाया करून चालतं का? आजच्या घडीला तुमचं स्वराज्य म्हणजे आपला समाज, आपला संसार, आपलं घर म्हणजे नवरा बायको 2 मुलं नाही. आपलं घर म्हणजे हे आपलं घर, हा परिवार, बरोबर आहे. हा जर चालवायचा असेल तर त्या काळी महाराजांनी जी दूरदृष्टी ठेवली की व्यवसाय हा स्वराज्याच्या निर्मितीसाठी आणि अबाधित राहण्यासाठी जी गरज आहे ती कशाची आहे? चलन, पैसा कशातून येणार? तो व्यवसायातून येणार, बरोबर. महाराज की जय. आज इथे भिवंडीमध्ये पहिली कॉर्नर बैठक आहे, दुसरी कॉर्नर बैठक आहे. तर भिवंडीच्या बैठकीला मी पहिल्यांदा आली आहे आणि इथे आल्यानंतर मला बापूदादांनी विषय दिला, महिलांनी व्यवसायात काय यावं. रांगेमध्ये महिला आहेत आणि त्या 2 रांगाही पूर्ण भरलेल्या नाही आहेत महिलांनी. तर खरंच म्हणजे त्यावेळी जिजाऊंनी जर, आपण आजही म्हणतो शिवाजी जन्मावा पण दुसऱ्यांच्या घरात, जिजाऊंनी खरंच तो विचार केला असता तर आज आपण इथं असतो का? किंवा आज महाराष्ट्रात आपले लोक दिसले असते का? तर त्यावेळी जिजाऊंनी जो विचार केला तोच विचार जर व्यवसायाच्या बाबतीत प्रत्येक महिलेने केला. कारण काय ना, प्रत्येक महिलाच्या हातात काहीतरी कलागुण असतात आणि तेच कलागुण जर त्यांनी त्याचीच संधी व्यवसायात म्हणून वापरली तर खरंच त्या संधीचं सोनं तुम्हाला या लॉबीच्या माध्यमातून करायला होऊ शकतं तुमचं सोनं. कारण एक स्त्री जर शिकली तर ती अख्खं कुटुंब बदलू शकते. तसंच एक जर स्त्री व्यवसायात उतरली तर त्या कुटुंबातील प्रत्येकाला बाळकडून हे व्यवसायाचं मिळतं. त्यामुळे ना स्त्री सक्षम व्हायला पाहिजे. नमस्कार, जय शिवराय. भिवंडीमध्ये ही दुसरी बैठक आहे. आपण गेल्या वर्षीपासून घेतलेली आणि खूप चांगला प्रतिसाद इथे भेटलेला आहे. पाऊस असताना सुद्धा 120+ बांधव आज आलेले आहेत आणि ह्या सगळ्यांचं नियोजन
हे बापूराव दादा भोसले यांनी आणि प्लस ॲडमिन टीम आहे आपली भिवंडीची, यांनी सगळं नियोजन एकदम व्यवस्थित केलेलं आहे. इथून एक भिवंडीमध्ये सुद्धा व्यावसायिक क्रांती घडेल आणि ती मराठा उद्योजक लॉबीच्या माध्यमातून घडेल ही मी तुम्हाला शाश्वती देऊ शकतो. धन्यवाद. शिवराय, मी बापूराव भोसले. आपण आज बघितलं की भिवंडीमध्ये एवढा सकाळी जोरात पाऊस पडत असून सुद्धा 120+ लोक येऊन सर्वांनी जोरदार प्रतिसाद देऊन मीटिंगला उपस्थिती दाखवली. तसेच नवीन नवीन चेहरे, तसेच मोठ्या लोकांचं मार्गदर्शन सर्वांना मिळालं. यातून एकच अपेक्षा आहे की भिवंडीमध्ये अजून नवीन व्यावसायिक तयार व्हावेत व पुढच्या मीटिंगच्या वेळेस कमीत कमी 300+ लोक हजर राहावेत, हीच अपेक्षा आहे. धन्यवाद. मी इंद्रजित घाडगे, श्री सिद्धिविनायक टेक्सटाईल या नावाने मी कच्चा धागा पक्का करणे, कपड्या निर्मिती करणे, तसंच जीन्स गारमेंट बनवणे आणि हॉटेलिंगचा व्यवसाय करतो. आज मला इथं येण्याचा यांनी मान देऊन मला जे त्यांनी हे केलं सहकार्य, त्याच्याबद्दल मला खरोखरच आनंद आहे. ॲक्च्युली अशा मीटिंगबद्दल मी बऱ्याच वर्षापासून असा विचार करत होतो, पण असं मला स्टेज आतापर्यंत काही भेटलं नव्हतं, खाली ऐकून होतं. आज प्रत्यक्ष मला बोलण्याची संधी दिली. त्याच्यामुळं मराठा उद्योजक ह्या लॉबीमध्ये इथून पुढं मी खाली व्यावसायिकच म्हणून नाही, तर मी स्वतः ह्याच्यामध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त मराठा उद्योजकांना याच्यामध्ये जोडण्याचं मी मोठं काम करीन असं मी सर्वांना हे करतो. आणि यांनी अशा मीटिंग लावल्या भिवंडीमध्ये. आता भिवंडीमध्ये आपला सर्व जाती धर्माचे लोक, समजा मराठा बांधव भरपूर आहेत, खास करून मराठवाड्यातले पण भरपूर लोक आहेत. अशा परिस्थितीत आता इथं येणारा प्रत्येक व्यावसायिक हा सहसा गावाकडूनच आलेला आहे. त्याच्यामुळं इथं शून्यातून विश्व निर्माण करणारे सर्व लोक आहेत. त्यामुळं आज मला आपल्या मराठा उद्योजकाकडून आणखीन मला ऊर्जा भेटली. त्यांच्यानुसार मी इथून पुढं या टीममध्ये स्वतः सामील होऊन त्यांच्या कंद्याला कंदा लावून मी काम करीन. जिथं जिथं कधी मीटिंग वगैरे लावतील त्या ठिकाणी मी प्रत्येक वेळेला हजर राहील आणि हे आणखीन आपलं मराठा लॉबी जास्तीत जास्त कसा वाढल याबद्दल मी नक्कीच प्रयत्न करेन. जय सुशांत अंकुश भोसले. मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचा व्यवसाय करतो. देवदत्त ट्रॅव्हल्स नावाने माझा व्यवसाय आहे. कमर्शियल व्हेकलमध्ये 4 सीटरपासून आम्ही 50 सीटरपर्यंत आम्ही गाड्या प्रोव्हाइड करतो. आणि बापूसाहेब भोसले हे मराठा उद्योजक लॉबीचे जे काम करतात हे अतिशय खूप चांगलं आहे. आणि मी आज माझी पहिलीच ह्याला मी आलेलो आज मीटिंगला, तर बरेचसे कॉन्टॅक्ट आणि मराठी बांधव भरपूर भेटले. ते उद्योगामध्ये भरपूर जण इच्छुक असतात की उतरायचं, पण उतरू शकत नाही. पण त्यांना बरेचसे कॉन्टॅक्ट आणि कसं काम करावं ह्याची माहिती यातून चांगली मिळत आहे. थँक्यू. धन्यवाद. माझं नाव राजेश मोडक. ॲक्च्युली आमचा BC लॉजिस्टिक म्हणून वेअरहाऊसिंगचा बिझनेस आहे भिवंडीमध्येच. तिथे आम्ही 3PL ची सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. ट्रान्सपोर्टेशन झालं किंवा वेअरहाऊस स्टोरेजेस वगैरे झालं तर त्या प्रकारची सगळी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आणि हा प्लॅटफॉर्म ॲक्च्युली खूपच चांगला आहे. इथं मराठी बांधवांना एकत्र केलं जात आहे आणि एकमेकांशी कॉन्टॅक्ट्स बनवले जातात, जेणेकरून एकमेकांना मदत होत जाईल आपापल्या बिझनेसमध्ये प्रगती करण्यासाठी. त्याच्यामुळे मी भोसले सरांचा आभार मानतो की त्यांनी हा प्लॅटफॉर्म क्रिएट करून सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम करतात. हे खूप खूप धन्यवाद. माझं नाव आकाराम मेपती खोत. गेले 18 वर्ष झाले भिवंडीमध्ये लाईफ इन्शुरन्स या याच्यामध्ये काम करतोय. मराठा उद्योग लॉबीमध्ये आल्यामुळे मला भरपूर त्याचे लीड वगैरे भेटलेले आहेत आणि मराठा उद्योग लॉबीचं काम हे चांगल्या पद्धतीने आहे आणि मराठा बांधवांसाठी हे चांगलं आहे. धन्यवाद.